ठाणे शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावरती भाजपाच्या आमदारांकडूनच पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवला जाणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा नियोजनावरती प्रश्न उपस्थित करत निधीच्या वापराबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आमदारांनी केली आहे। पाण्याअभावी मोठ्या गृहसंकुलांना वर्षाला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागत असल्याचा आरोपही आमदारांनी केला आहे। ठाणे शहरातील पाणी समस्येसंदर्भात रविवारी भाजपाच्या खोपट येथील भाजपाच्या पक्ष कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक उपस्थित होत्या। शहरातील पाणी पुरवठ्याची स्थिती गंभीर असल्याचे सांगत आमदार संजय केळकर यांनी महापालिका प्रशासनावरती टीका केली आहे। ठाणेकरांकडून सातत्याने पाणी समस्येबाबत तक्रारी येत आहेत, मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। शहरात मोठ्या प्रमाणामध्ये उंच इमारती आणि गृहसंकुले उभी राहत आहेत, मात्र त्यांना पाणी पुरवठा करण्याचं नियोजन काय असा सवाल केळकर यांनी उपस्थित केला आहे। अनेक गृहसंकुलांना टँकरच्या माध्यमातून पाणी घ्यावे लागत असून काही मोठ्या संकुलांना वर्षाला 1.5 कोटी रुपयांचा खर्च करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा शहरातील नवीन बांधकामांना परवानगी देणे थांबवा अशी मागणी केळकर यांनी केलेली आहे। भाजप आमदार माधवी नाईक यांनीही या विषयावरती प्रशासनाकडून पारदर्शक माहिती देण्याची गरज असल्याचं सांगितलंय। केंद्र सरकारकडून मिळालेला निधी नेमका कुठे खर्च झाला याची माहिती जनतेसमोर येणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। पाणी समस्या आणि उपाययोजनेसंदर्भात बैठक घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्च महिन्यामध्ये पत्र दिलं होतं, परंतु या बैठकीसाठी पालकमंत्र्यांकडून वेळ मिळू शकला नाही असा दावा देखील संजय केळकर यांनी केला आहे। ही एवढी भयावह परिस्थिती आहे की अगदी ओळ्यापासून ते माजिवड्यापर्यंत, कळवा वागळे इस्टेटपासून ते ठाणे सिटी या सगळ्या भागामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये ह्या पाण्याची समस्या जी आहे ती प्रत्येक माणूस या ठिकाणी भोगतोय। एका बाजूला 2017 साली कोर्टामध्ये शेवटी पिटिशन दिलं गेलं होतं की पाण्याची समस्या आहे, आपण अधिकृत ही बांधकामं जी आहेत त्याला स्टे द्यावा, आणि हायकोर्टाने खरंच त्यांच्या निदर्शनास आल्यावर 2017ला नवीन बांधकामाच्यासाठी स्टे दिला, पुनर्विकासाच्या नाही, नवीन बांधकाम। आता नवीन बांधकामाला स्टे दिल्यानंतर महापालिकेने कालांतराने त्या ठिकाणी खोटं अफिडेविट दाखल केलं, आणि त्या अफिडेविटमध्ये त्यांनी सांगितलं की पाण्याचं वितरण करण्यासाठी आता आम्ही सक्षम झालेलो आहोत, आमच्याकडे नियोजन आहे आणि आपण हे जे आहे ते उठवा। त्याच्याप्रमाणे कोर्टाने पुन्हा त्यांना विचारलं की एका बाजूला लोक नवीन इमारती बांधायला सुरुवात करतील, तिथे लोक येतील, त्याचं समोर ठेवून तुम्ही केलं आहे का नियोजन? परंतु अफिडेविटच खोटं होतं, त्याच्यामुळे नियोजनाचा प्रश्नच येत नाही, आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी झालं नाही।